परमपूज्य जगद्गुरू जिनसेन भट्टारक महास्वामींच्या आशीर्वादाने भावुक झाले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील। नांदणी येथील पावनभूमीवर आज श्रद्धा, भक्ती आणि भावनेचा अद्भुत संगम पाहायला मिळाला। परमपूज्य जगद्गुरू स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या करकमलातून राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना मिळालेले आशीर्वाद हे केवळ औपचारिक नव्हते, तर मनाला स्पर्श करून जाणारे होते। सांगली जिल्ह्यातील नांदळे येथील श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात आयोजित श्रीमद जिनेंद्र भगवान पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव 2026 या मंगलमय सोहळ्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। जिनेंद्र भगवंताच्या साक्षीने आणि जैन मुनींच्या पावन उपस्थितीत नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी नतमस्तक होत आशीर्वाद स्वीकारले। यावेळी परमपूज्य जगद्गुरू जिनसेन भट्टारक महास्वामी यांनी अत्यंत आपुलकीने आशीर्वाद देताना समाजात श्रद्धा, भक्ती, प्रेम आणि समर्पण अधिक वृद्धिंगत व्हावे, तसेच जनतेच्या सेवेसाठी सदैव शक्ती लाभो अशी हृदयस्पर्शी भावना व्यक्त केली। त्यांच्या शब्दामध्ये केवळ आशीर्वाद नव्हता, तर समाजाबद्दलची माया आणि भविष्याबद्दलची आशा दडलेली होती। पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव हा केवळ धार्मिक विधी नाही, तर आत्मशुद्धीचा आणि अंतर्मुख करणारा सोहळा आहे। या पवित्र क्षणांचा साक्षीदार होता आल्याने मन अपार शांततेने भरून आले, अशी भावुक प्रतिक्रिया नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली। या भावनिक आणि भक्तिमय प्रसंगी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजप नेते शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार तसेच असंख्य भाविक उपस्थित होते। संपूर्ण परिसर जिनेंद्र जयघोषाने निनादून गेला आणि श्रद्धेचे क्षण मनात कायमचे कोरले गेले।